नमस्कार. आयशाच रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे खांडवी. गुजराती डिश आहे ही. तर त्यासाठी इथं मी बघा अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे, 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि ही आलं आणि मिरचीची पेस्ट आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया आपण. तर इथं बघा सगळ्यात आधी मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण हे जे बेसन पीठ घेतलं होतं ते मी यामध्ये घालणार आहे बघा. त्यानंतर यामध्ये ही जी आलं आणि मिरचीची जी पेस्ट केलेली आहे ती घालणार आहे बघा, 2 ते 3 चमचे. आता यामध्ये मी हे ताक घालणार आहे, 1.5 वाटी ताक घालणार आहे बघा. हे बघा 1.5 वाटी ताक घातलेलं आहे मी याच्यामध्ये. यामध्येच मी चवीनुसार मीठ घालणार आहे बघा. हिंग पाव चमचा आणि हळदपूड पाव चमचा. हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचंय बघा, म्हणजे यामध्ये गुठळी राहत नाही. तर बघा, बघू शकताय तुम्ही, अजिबात गुठळी राहिलेली नाहीये, एकदम व्यवस्थित झालंय बघा. आता मी गॅसवरती कढई ठेवलेली बघा गरम होण्यासाठी, आणि आपण हे जे मिक्सरला मिश्रण फिरवून घेतलं होतं ते आपण या कढईमध्ये घालायचंय. कढई जरा गरम होऊन द्यायची आहे आता. तर कढई गरम झालेली आहे. आता आपण हे मिश्रण या कढईमध्ये ओतायचं आहे. तर हे बघा, कढईमध्ये मिश्रण ओतल्यानंतर एक सारखं असं हलवायचं आहे आपल्याला 1-10 मिनिट. जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचंय. अशा प्रकारे मिश्रणचा कलर बदललेला आहे बघा, कलर चेंज झालेला आहे. असं घट्ट झाले की आपल्याला गॅस मिडियम करायचा आहे. आता गॅस बंद करायचा आहे बघा. तयार झालेलं आहे आपलं हे मिश्रण. तर मी एक ताट घेतलेलं आहे बघा, ते असं आपल्याला इथं घालायचं आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला हे मिश्रण पसरवायचं आहे बघा. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण याच्यावरती पसरवायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे बघा. हे मिश्रण असं पसरवून झाल्यानंतर एक 10 मिनिटं थंड होण्यासाठी ठेवायचं आहे बघा. तर आता इथं बघा मी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे जरासं, अर्धी वाटी तीळ आहेत, अर्धी वाटी, आणि चिरलेली बारीक कट केलेली कोथिंबीर. तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यावरती तीळ टाकणार आहे बघा. त्यानंतर हा खोबऱ्याचा खीस जरासा, आणि बारीक कट केलेली कोथिंबीर.
आता हे आपल्याला कट करायचं आहे बघा, थंड झालेलं आहे. तर मी याला असे काप घालून घेणार आहे. तर हे बघा, अशा प्रकारे त्याचा रोल करायचा आहे आपल्याला. बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी अशी आपली ही खांडवी तयार झालेली आहे. हे बघा, तुम्हाला जर हे साईज एवढी मोठी वाटत असेल तर तुम्ही याला असं मध्ये कट पण करू शकता. तर हे बघा, तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला ही सगळी खांडवी तयार करून घ्यायची आहे. आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया. तर फोडणीसाठी मी तेल गरम करायला ठेवलंय बघा. त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोहरी घालायचे. तेल गरम झालेलं आहे आपलं, त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मोहरी टाकायचे. मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपल्याला तीळ पण घालायचे आहेत बघा. 1 चमचा तीळ घातलेले आहेत मी. आता ही फोडणी आपल्याला त्याच्यावरती घालायची. आता फोडणी दिल्यानंतर त्यावरती थोडंसं खोबऱ्याचा खीस टाकायचा आहे बघा. आणि थोडीशी कोथिंबीर. तर हे बघा, बघू शकताय तुम्ही, मस्तपैकी आपली खांडवी तयार झालेली आहे. गुजराती डिश आहे ही, खूप छान लागते खायला. तर तुम्ही पण या पद्धतीने खांडवी करून बघा. तर तयार आहे बघा आपली ही खांडवी. आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.